आणि बीड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी आहे। परळी तालुक्यामध्ये 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे। शहरासह 15 गावांना पाणी पुरवणारं नागापूर धरण आता ओसंडून वाहू लागलंय। धरणातील पाणी वाण नदीपात्रामध्ये सोडल्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संभाजी मुंडे यांनी। गेल्या 24 तासापूर्वी पाहू शकतो की परळी तालुक्यामध्ये पावसाची संततधार चालू झाली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की परळी शहराला पाणी पुरवणारा नागापूर धरण हे ओसू झालेलं आहे। आपण बघू शकतो गेल्या 24 तासापासून परळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार चालू आहे। त्यामुळे परळी तालुक्यात अनेक धरण असेल अनेक वसून वाहत आहे। त्यामुळे बघू शकतो की नदीकाठच्या गावांना सतर्कता इशारा देण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो काय खुल्लडबाज या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे आता अजून गेल्या 4-5 दिवस पावसाची संततधार अशी चालू राहणार असे देखील इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे परळी तालुक्यातील सगळ्या नद्या असतील आता संपूर्ण या ठिकाणी वाहल्या दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, परळी, बीड।